हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी जोशना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर वाजलेत सकाळचे 7:30 आणि सकाळी सकाळी रेडी झालेलो आहे पूर्ण. कारण आज जायचं आहे नवरीबरोबर आम्हाला. मी आणि दीपा आम्ही दोघंही, दीपा म्हणजे माझी दिराणी, आम्ही दोघंही आज नवरीसोबत जाणार आहे. कारण मुलाकडे लग्न आहे आणि आमच्याकडे असं आहे की नवरी ही हळदीच्या आदल्या दिवशी म्हणा किंवा 2 दिवस आधी असं नवरदेवकडे जात असते. तर आज तो दिवस आहे. तर आम्ही तिच्याबरोबरच जाणार आहे दोघी. तर त्याच्यासाठी आमची तयारी सुरू होती. बॅग वगैरे सगळ्या पॅक करून झाल्या होत्या आणि इथे आईंच्या साड्या ज्या होत्या ना त्या काढल्या होत्या. कारण आईंना सांगायचं होतं की कोणती साडी कधी घालायची. कारण आईंना मुलगी नाहीये आणि आम्ही दोघंच आहेत, तर आम्हीच त्यांचं नियोजन करत असतो. तर त्यांना असं होतं की कोणती साडी घालायची सुचत नव्हतं. तर मग आम्ही त्यांना सांगत होतो की कोणती साडी. 3 कार्यक्रम असतात आमच्यामध्ये. पाणी भरण्याचा असतो, हळदीचा असतो आणि लग्नाचा असतो. तर कोणती साडी कोणत्या वेळेला घालायची तर याचं नियोजन इथं सुरू होतं. तर ते सांगितलं आणि त्यानंतर आमच्या पॅकिंग ज्या होत्या त्या पूर्ण झालेल्या होत्या जाण्यासाठी गावाला. पिऊ बी छान छान तयारी केली. पिऊने काय करतोय? तर जाण्याआधी ना आम्ही इथं नाश्ता करून घेत होतो, जेणेकरून आता तिथं गेल्यावर एनर्जी पाहिजेच आणि किती वेळ लागतो माहीत नाही आम्हाला जेवायला. तर म्हणून मग इथं दीपा चिवडा खाऊन घेत होती आणि मी लाडू खात होती. मेथीचा आईंनी बनवले होते मेथीचे लाडू. दाखव तुझी मेहंदी. मस्त आहे पिऊची मेहंदी. आता ही काढायची आहे. ही वाली नाही काढणार. नको म्हणतो इतके तुम्ही बॅग पण नाही छान वर नाही बसणार. दोघांच्या 2 बॅग होत्या आणि दीपाची जी बॅग होती ना ती कुठं ठेवायची हा प्रश्न होता. तर म्हटलं माझी बॅग काढून घ्या आणि तिची बॅग ठेवा. माझी बॅग अशी पुढेही ठेवता येईल. तर आणि जे बादल्या आणि डब्बा बघितला ना तो आम्हाला नवरीच्या घरी घेऊन जायचा आहे. कारण वाढायला वगैरे लागेल म्हणून मग बकेट्स असल्या तर जसं पंक्तीत वाढतात तसं मग ते सोयीचं जातं म्हणून बादल्या आमच्या घरून आम्ही डबा बादली घेऊन चाललो होतो. आणि इथं हे दोघंही आम्हाला सोडायला येत होते तिथे. आम्ही चाललोय नवरीच्या घरी म्हणजे मामांच्या घरी. त्यांची इथं आम्हाला सगळ्यांना जेवायला आहे. म्हणजे आई पण येतील आणि हे दोघं भाऊ सगळेच येणार आहेत जेवायला. कारण आम्ही पहिले जात होतो. कारण आता आम्ही सुना आहे म्हटल्यावर सगळ्यात पहिले नियोजन करायला म्हणा किंवा काय काम वगैरे आहे तर ते बघण्यासाठी म्हणून आम्ही जात होतो लवकर. आणि बॅग यासाठी घेऊन जात होतो की जेणेकरून परत घरी यायला नको, तिकडच्या तिकडे आम्ही नवरीसोबत जाऊ शकतो. तर म्हणून मग बॅग पण सोबत घेऊन जात होतो. आणि इथं आल्यावर आमची कामं जी आहेत ती सुरू झाली आहेत. तर इथं ना जे नवरदेवकडचे पाहुणे येतील ना तर त्यांना वाढायला किंवा माणसं असतील त्यांना वाढायला ना नवीन ताटल्या वाट्या काढलेल्या होत्या. तर त्याला स्टिकर असतात चिटकवलेले. तर ते स्टिकर असे काढले तर ते त्याला चिटकून असतात आणि गरम गरम भाजी टाकली तर मग ते चांगलं नसतं. म्हणून मग स्टिकर कसे काढायचे ना म्हणून आम्ही त्याला गॅसवर थोडंसं गरम करायचं आणि तो स्टिकर जे असायचं ना पटकन निघून जातं. तर ही सोपी आयडिया आहे. म्हणजे त्याला अजिबात चिक्का वगैरे काही राहत नाही. तर ते स्टिकर वगैरे सगळे काढले होते. आणि त्यानंतर बाहेर रांगोळी काढायची होती. तर रांगोळी काढून घेत होती. बिदाई होणार आहे असं म्हणू शकतो लग्नाच्या आधी नवरीची. तर बिदाईच असते ही. तर त्याच्यासाठी आम्ही बाहेर छान असं रांगोळी वगैरे काढून घेत होतो. नंतर डेकोरेशन वगैरे पण करू फुलांचं जसं वेळ मिळेल तसं. पण आधी जेवणाचा कार्यक्रम करायचा होता. तर मग आधी रांगोळी काढत होती. जेवण जे आहे ना ते बाहेरनं येणार होत्या. आणि इथं लहान मामी ज्या आहेत ना त्या केळीचे पानं असतात. केळीच्या पानांवर जेवण वाढलं की छान असतं केळीच्या पानावरचं जेवण. तर मग केळीचे पानं पुसून घेत होत्या. त्यांना कट वगैरे करून घेतलं व्यवस्थित. आणि इथे रांगोळी पण कंप्लीट झाली होती आणि त्याच्यावर बिदाई लिहिलं होतं. फुलांच्या पण पाकळ्या करून घेतल्या जाताना म्हणजे असं फुलं वगैरे टाकायला बरं पडेल म्हणून पाकळ्या वगैरे करून घेतल्या. आणि हा झुला आहे
तर हा झुला ना खरं तर झुलाच असतो असं नाही आहे. प्रत्येक वेळेस प्रत्येकाच्या नवीन नवीन वेगळ्या वेगळ्या अ, पद्धतीनं ते करत असतात. माझ्या वेळेला जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा बाळकृष्ण आमच्यामध्ये घेऊन जातात सोबत. जेव्हा नवरी नवरदेवच्या घरी जाते लग्नाच्या आधी जेव्हा जातो आम्ही, तर त्यावेळेला ना बाळकृष्ण घेऊन जातात सोबत. तर माझ्या वेळेला फक्त बाळकृष्ण असायचा. हातामध्ये बाळकृष्ण घेऊन जायचं. सुपारी असते. आपलं पान असतं. अ, विड्याचं पान, त्याच्यावर सुपारी आणि बाळकृष्ण सोबत घेऊन जायचा. पण त्यानंतर मग असं प्लेट आली. छान प्लेटला डेकोरेशन करायचं आणि त्याच्यावर न्यायचं. नंतर मग छोटीशी गंगा, त्यावर डिझाईन वगैरे करून मग बाळकृष्ण नेतात. त्यानंतर लक्ष्मी पण आता नवरदेवकडचे नवरीला लक्ष्मी देतात आणि ती जाताना ती सोबत घेऊन जाते. तर ती लक्ष्मी पण असते. तर दोघं बाळकृष्ण आणि लक्ष्मी नवरदेवच्या घरी जाताना ती घेऊन जायची असते. तर यांनी झोपाळा आणला होता, झोका आणला होता आणि त्याच्यावर छान बाळकृष्णाला सजवलं आणि त्यावर ठेवलं. लक्ष्मी जी होती ती खोबऱ्याच्या वाटीत तांदूळ ठेवून हे केली आणि त्यानंतर मग जेवणाचा कार्यक्रम वगैरे झाला. माणसं जेवली. बायकांचं पण जेवण झालं होतं आमचं आणि पिहू आणि रोनीतला आबा घेऊन चालले होते बाहेर फिरायला. कारण त्यांचं असं होतं मागं पुढं आणि इथं नवरीचं आता पूजा वगैरे तयारी वगैरे सुरू होती म्हणून मग ते म्हटले की बाहेरनं फिरवून आणतो म्हणून आबा त्या दोघांना घेऊन गेले होते जेवणं वगैरे झाल्यानंतर. आणि इथं मग नवरीची जी आहे तयारी झाली होती आणि सगळ्यात पहिले ना बॅगची पूजा करून घेतात. जो सामान असतो आपल्या ठेवण्याआधी, तर मग इथं बॅगची पूजा करून घेत होतं. स्वस्तिक वगैरे काढलं. त्याच्यावर पान ठेवणार. विड्याचं पान असतं, सुपारी वगैरे ठेवणार, त्याची पूजा वगैरे करून घ्या आणि मग बॅग ही एक रस्सम असते. खरं तर सांगायचं तर सुरुवातीला हे असं काही नव्हतं, पण आता नवीन नवीन येत असतात चालीरीती, नवीन नवीन पडत असतात. एकाकडे घडलं तर मग दुसरीकडं पण दुसरे करत असतात. तर तसंच सेम आहे. माझ्या वेळेला असं काही नव्हतं, पण हे आता आहे तर मग आहे सुरुवात झालेली. तर बॅगची पूजा वगैरे केली आणि त्यानंतर ज्या साड्या आहेत, एक फॉर्मॅलिटी होती. आधीच सगळं पॅकिंग वगैरे झालं होतं, पण ही बॅग जी होती ती पूजेसाठी तेवढी ठेवलेली होती. आणि त्यानंतर इथं ना आता चुडा भरायचा होता, जो हातामध्ये हिरव्या बांगड्या भरतात, चुडा भरतात, तर तो भरायचा होता आमच्याकडे. एकदा तो आता या वेळेला आता भरला की तो लग्न झाल्यानंतर जेव्हा गुंड्यांचा कार्यक्रम होतो, पाण्याचा कार्यक्रम जेव्हा होतो ना, त्याच वेळेला तो सत्यनारायणाच्या आधी म्हणता येईल तेव्हा तो चुडा काढला जातो आणि मग आपल्या नॉर्मल बांगड्या भरल्या जातात. तर हा चुडा आज घातलाय तर तो लग्नानंतरच काढला जातो. आणि तर इथं म्हणून तो कार्यक्रम सुरू होता चुडा भरण्याचा. मला मी बशी जा तुम्ही चार घेत ना. हा येत आणि बसो फोटा काढणार. तो पदर असा येऊन जातोय. पदर तर 5 सुवासिनी ज्या होत्या त्या चुड्याची पूजा करून घेत होत्या. 5 जणींना दिलं होतं आणि त्यानंतर पूजा झाल्यानंतर मग तो चुडा आता हातात भरून घेऊ. सोडून द्या आता. हा तिथला सोडून दे बेटा. जोस ना तू सुरुवात कर. जो पूजा केली ना तिला बनायला. हा 17 वर्ष बोलत आहे. एकदम सिरियस गंभीर काहीतरी चालेल. गंमत पदार्थ तेच ना. रोनू मागे एवढ्या कसं भरायचं सांगून देते. तू सरकून जाते. सरक जोस नको सरक. हळूहळू वर घाबरू नको. खाली बोट येत आमचं ते काही घाबरू नको. दिवा बी द्यायला. दिवा तिकडे गेला गेला.
तिने काढलेलं ते 6 वर्ष म्हणून सांगते ती. 2 दिवसासाठी तुमच्या बाबतीत सांगताय जवळ होतील म्हणे. आता जवळ नाही राहत का काय बरं? मावशी अरे एवढं ती पाटली ना पुढे ठेवली. तेच ना अशी जॉब नको पाटली राहू दे ना मागे ना ते फिट होतंय. त्यांचा नंबर आहे वाटतं माझ्याकडं. मला हाय मला हाय दे तांदूळाचं बेटा खायचं का कसलं अरुणा तांदूळ काढलं तर बरं अरुणा तांदूळ बी छोटासा इना मारली इकडं बघा. तांदूळ नो माय इना म्हणलं तांदूळ अरुणा तर इना नको त्या हो ते गोंटी म्हणल्या अजून नमस्कार कर मी ना ती टोपली काय काम करते इथं ऑरेंजस म्हणजे स्टार्टर चप्पल कुठे आहे तुमची आहे का साईड लावा. याच्यात भरून मग त्याच्यात टाकायची याच्यात भरून इकडे निघताना लावून ठेवलेला आहे तिथं देवाजवळ लावून दिला का म्हणतात स्माईल. गोड खूप आता तुम्हाला 4 दिवस गोडच खायचंय. रुमाल मध्येच का दीपा नाही पहिले पदरमध्ये मग त्याच्यात साईडला खोचली जाईल. हा चालेल 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 चालेल. एक रुमाल असेल ना पण ओटी पदर मध्येच भरता ना मावशी. मग पदर मध्येच भरता ना मग पदार्थ टाक असू दे पारगाव बाजूला हो बेटा. दोघं हाताने करते तुम्ही पकडा. आता होतं करू मी काय म्हणते ती दोघं हाताने करते तू पकड तुझं म्हणणं आहे मी दोघं हाताने करते इकडे बघा स्माइल प्लीज. 5 मोठा 3 दाळ टाकून दे. बस बस. हे बघा ते पकडा असं. असे छोटे छोटे 5 टाका. आशीर्वाद दे बेटा 5 वेळेस तेवढं नीट बेटा अशी घे ना कोण बनले काढले होत्या त्या काढले होत्या दुसरा टाकू हे रुपये सोळे अशी तुळशी जवळ जाता तुळशीकडनं इकडे जाऊ द्या तिला असं निघू द्या तो दरवाजा उडून द्या अशीच जाऊ द्या तू टॉवेल काढून घे इकडं. मी घालते तिकडे अशी निघू सर लांब सर. हात आडा लागले
नमस्कार करा, खाली बसा, इकडे बघा, करा, इकडे बघा, आहो बघता ना इकडे. तुळशीची पूजा केली होती, चुडा भरला, ओटी भरली. ओटी भरल्यानंतर बऱ्याच ठिकाणी असं असतं की लग्न झाल्यानंतर असं तांदूळ आणि मुरमुरे जे असतात ना ते आईच्या पदरात टाकले जातात, पण आमच्या इथं आधी सुरुवातीलाच असं केलं जातं लग्नाच्या आधीच, कारण हीच बिदाई आमची खरं महत्त्वाची असते. कारण ह्यानंतर नवरी जी असते ती नवरदेवकडची झालेली असते. त्याच्यानंतर लग्नानंतर पुन्हा परत येते नवरी नवरदेवच्या घरी, सॉरी नवरी आईच्या घरी येते आणि त्यानंतर जेव्हा जाते त्यावेळेला असलं काहीही होत नाही. त्यामुळे हे जे सगळं प्रथा आहेत, ज्या सगळ्या आहेत त्या यावेळेलाच होऊन जातात. तर इथं सगळेजण ओवाळणी टाकत होते आणि आई वडिलांना या रडू येत होतं या गोष्टीचं, कारण मुलीला आपण लहानाचं मोठं करतो आणि अचानक ती सोडून जाणार असते, तर त्यामुळे रडू येतच. तर त्यांनाही रडू येत होतं. तर सगळ्यांनी ओवाळणी वगैरे टाकली. आजी, आई, वडील, काका, काकू त्यांनी सगळ्यांनी ओवाळणी टाकली आणि त्यानंतर इथे गाडीची पूजा करत होतो. ही गाडी जी आहे आता ती नवरी यात बसून नवरदेवच्या घरी जाणार, तर त्या गाडीची पूजा करून घेतली होती आणि इथं फोटो वगैरे काढणं सुरू होतं. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं, पण सगळ्यांनी असं ठरवलं होतं की तिला जाताना रडू नको द्यायला, म्हणून सगळं आपलं अश्रू जे होते ते डोळ्यातच थांबत होते. आणि इथं हा झोपाळा नवरीच्या हातात दिला आणि हा आता ती तिथं गेल्यावर पूजा झाल्यानंतरच देवघरात ठेवेल त्या नवरदेवच्या इथे. म्हणजे असं असतं की मी येताना बाळकृष्ण आणि लक्ष्मी सोबत घेऊन येते, असं असतं ते, म्हणून घेऊन जातात इकडनं. लक्ष्मी त्यांचीच असते. लक्ष्मी ते जेव्हा साखरपुडा झाला ना त्यावेळेला त्यांनीच आणलेली असते. बाळकृष्ण मात्र इथून आपण घेऊन जायचं असतो. पुढे घेऊन घ्या ना म्हणा काय. आणि गाडी गाडी पुढे घ्या ना म्हणा. हा घेताय दादा गाडी इकडे घ्या. आपल्या बॅगा ठेवल्या का? एकदम हळू पाहिजे, आजी तुम्ही स्वतःला सांभाळ. एकदम हळू. पुढे जाऊ. आता ठेवू. जास्त गाडी हे मी काढते याचं हे कुठे ठेवलं तो कपडा. आजी मागे सांभाळ जा, जास्त मागे नका. नाही झाली झाली. तिघच काय उघडेल. हो ठेवते मी. बसा. हे काय असं आहे का? हा एक मिनिट आत्या होल्ड करू शकता का? सोडा. हा तुम्ही तिकडनं बसा नाही तिकडनं हो आई आई ताऊ ताऊ हे घ्या. हो तसं नाही लावा आणि मागे पुढे बघा. काय म्हणताय आत्या काय म्हणताय? त्या काय म्हणताय? अच्छा राहू द्या ना. तू सगळं फुल डायरेक्ट फुल. हो चलायचं. चला. चला बाय करा सगळ्यांनी. पूनम चला ताऊ रेडी रेडी स्टेडी गो. ती उतरून गेली का ग? थांबली का? आली उतरली का?
इथे आम्ही गावात एंट्री केली होती, पण एंट्री करण्याआधी ना इथे त्यांच्या गावाला दादाजींचं मंदिर आहे. तर आम्ही कुठे आलोय ते सांगायचं राहिलं होतं. तर आम्ही ना चोपड्या तालुक्यामध्ये तांदळवाडी गाव म्हणून आहे, खेडेगाव आहे छोटंसं. तर तिथे लग्न होतं, तर तिथे आलेलो होतो. तर तिथेच ना त्यांच्या इथे दादाजींचं मंदिर आहे, तर तिथं थांबलो होतो आम्ही देवाचं दर्शन घेण्यासाठी, आधी दादाजींचं दर्शन घेण्यासाठी. तर इथं नमस्कार वगैरे करून घेतला होता. नवरीला स्पेशली इथं आणलं होतं नमस्कार वगैरे करून घेण्यासाठी. आणि त्यांचं गाडीचं ना डेकोरेशन अजून सुरू होतं, ते थोडंसं केलं होतं. तर त्यांना अजून फुलं वगैरे लावायची होती, तर ते बाहेर ते करून घेत होते. आणि आमच्या इथे ना म्हणजे गुजर समाजामध्ये नवरी ही ज्या दिवशी नवरदेवाच्या घरी येते ना त्या दिवसापासूनच तिच्या डोक्यावर ओढणी असते आणि ती पूर्ण नवरीसारखीच सजलेली असते, फक्त साडी नसते तर डोक्यावर ओढणीसुद्धा असते. तर इथं आम्ही एंट्री केली आहे नवरदेवच्या इथे, आणि आम्हाला जे ढोलवाले काका आहेत ते घ्यायला आलेत, फटाकेही वाजतील. तर आजचा व्लॉग जो आहे ना तो मी इथेच संपवते. इथूनच पुढे मी पुढचा व्लॉग पण सुरू करेल, फार मोठा नको व्हायला म्हणून इथं संपवते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि पुढचे व्लॉग बघायला अजिबात विसरू नका. तर सगळ्यांनी माझा व्लॉग जो आहे तो शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.